योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 16वं वचन आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्या बापासाठी दिलेला आहे. त्या वधस्तंभावरती त्याचं बलिदान आपण नेहमी स्मरणात ठेवणं गरजेचं आहे. आणि या येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या जीवनामध्ये येत असताना त्याने 2 विधी जे दिले, एक तर बाप्तिस्मा आणि दुसरा जो आहे प्रभू भोजनाचा. आणि या मेजामध्ये सामील होत असताना आपण त्याच्या पवित्र रक्तानं शुद्ध होणं, पवित्र होणं तितकंच गरजेचं आहे. बघा, काही वेळेला देवानं सगळी म्हणजे हे पवित्र शास्त्रच असं सांगितलेलं आहे की तुम्ही काय करावं आणि काय नाही. प्रत्येक वेळेला इंस्ट्रक्शन्स आपल्याला दिलेल्या आहेत, चांगल्याच इंस्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत. आज देखील आपल्यासाठी काही सुंदर देवानं वचनं पाठवलेली आहेत की तुम्ही पापात पडू नये, नाशात जाऊ नये आणि तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, यासाठी काही सुंदर 1-2-3 वचनं आपल्याला देवानं आज दाखवलेली आहेत. बघूयात आपण. जाऊयात आपण नीतिसूत्रे याचा 20वा अध्याय, नीतिसूत्रे 20 याच्यामधलं आपण बघणार आहे 19 ते 22 वचन. जो चहाडी करत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करीतो, म्हणून बडबड करणाऱ्याची संगत धरू नका. आमेन. आपल्याला वचन काय सांगत आहे की देवाला वीट आणणारी गोष्ट कोणती आहे? चहाडी. चहाडी याचा अर्थ काय आहे? चहाडीचे अनेक अर्थ होतात. निंदा करणं असेल, किंवा जी खरी गोष्ट आहे ती खोटी करून सांगणं असेल, किंवा गोष्ट असते खरी आणि त्याच्यामध्ये अनेक एक्स्ट्राच्या गोष्टी आपण सांगून तेल मीठ टाकून त्या इतरांपर्यंत पोहोचवणं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर 10 व्यक्तींपासून आणि 10 पासून आणि दुसऱ्यांच्या व्यक्तींपर्यंत जाणं म्हणजेच काय तर या चहाडी करणं. त्या गोष्टीला आपल्याला देवानं सांगितलेले की अशा गोष्टी, गुप्त गोष्टी करत तुम्ही फिरू नका. हे देखील देवाच्या दृष्टीनं चुकीचं आहे आणि पाप आहे, म्हणून बडबड करणाऱ्याची देखील संगत धरू नका. आज आपल्याला जास्त पुढे जायला नको तर आपल्या शेजारी पाजारीच काही बडबड करणारी, चाळ्या करणाऱ्या अनेक लोक आहेत आपल्या शेजारी पाजारी आता सध्या देखील आहेत. पण आपल्याला पण त्यांच्याजवळ जाऊन बसायला किंवा त्यांचं ऐकायला आपल्याला आवडत असेल, पण परमेश्वर सांगत आहे की अशा गुप्त गोष्टी किंवा चहाडी करणाऱ्या, जी गोष्ट नाही आहे ती खरी आहे आणि असंच आहे म्हणून सांगणाऱ्या. आता परवाचंच उदाहरण आपण घेऊया. इराण आणि इराक यात जे युद्ध झालं आणि सगळंच आपल्याला इथं अफवा उठवली गेली की काय उठवली, सगळं बंद होणार आहे, सगळा स्टॉक करून ठेवा, तेल, पेट्रोल, जे काय तुमचं असेल घरगुती सामान सगळं तुम्ही भरून ठेवा, सगळं बंद होणार आहे, सगळं बंद होणार आहे. सगळं झालं नाही बंद, पण थोडा स्टॉक कमी आला, काही पेट्रोलच्या किमती वगैरे वाढल्या, पण लोकांपर्यंत मेसेज असं पोहोचवला की सगळंच बंद होणार आहे. तर अशा गोष्टी अफवा उठवणं असेल किंवा चहाड्या करणं असेल किंवा लबाड गोष्टी असतील, असतात एक पण सांगतात एक, तर अशा गोष्टी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची लेकरं आहात तर अशा गोष्टी तुम्ही करू नका असं परमेश्वर आपल्याला निक्षून सांगत आहे. आणि व्यर्थ बडबड करणाऱ्यांच्या तर संगतीला बसूच नका असं देखील परमेश्वराने या ठिकाणी वचनातनं सांगितलेलं आहे. 20वं वचन काय सांगत आहे बघा. जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निभड काळोख होईल. येस, आमेन. आज आपल्याला सगळ्या घरांवरती लिहिलेलं दिसतं आई वडिलांचा आशीर्वाद, अण्णांचा आशीर्वाद किंवा अनेक आपल्या आईचा आशीर्वाद किंवा पुण्याई वगैरे असं काहीतरी घरावरती लिहिलेलं दिसतं. पण घरामध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला त्या लोकांचा रिस्पेक्ट करतात की नाही ती मुलं. आज जर मुलं रिस्पेक्ट करत असतील तर मला असं वाटतं की वृद्धाश्रमच आज उपस्थित झाली नसतील किंवा ती नसतीतच. आज सगळ्याच आईवडिलांना मुलांच्याकडून अशा रिस्पेक्ट मिळतात की त्यांना थर्ड ट्रीटमेंट किंवा त्यांचं ऐकलं जातं का बसा तुम्हाला काय कळतंय किंवा कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना पार्टिसिपेट केलं जात नाही. पण आज आपल्याला परमेश्वरांनी वचन दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळं असं वरून सांगताय की आईवडिलांना मान ठेवा किंवा ह्या गोष्टी करा, पण परमेश्वरानं आज आपल्याला सुंदर वचन दिलेलं आहे की तुम्ही आईला किंवा वडिलांना शाप देऊ नका असं म्हणलेलं आहे. आणि दीप मालवून त्याला निभड काळोख येईल. आज जर त्या गोष्टी तुम्ही घरामध्ये करत असाल आई वडिलांच्या सोबत तर तुम्ही किती जरी कमवलं, किती जरी तुम्ही प्रगती केली तर त्या काय होणार आहेत, पुढेपर्यंत त्या जाणारच नाहीये. काळोख हा तुमच्या आयुष्यामध्ये असणार आहे. थोड्या दिवसापुरता तो तुम्हाला आनंद देईल, पण परमेश्वर सांगत आहे की जर आई वडिलांना तुम्ही अशा गोष्टी किंवा शाप देणं म्हणजेच काय तर त्यांना डिसरिस्पेक्ट करणं असेल, ह्या गोष्टी जर करत असाल तर प्रभू येशू ख्रिस्ताची जर तुम्ही लेकरं आहात
तर ह्या गोष्टी तुमच्यापासून न होणे असं परमेश्वराने सांगितलं. आणि ह्या गोष्टी त्याच्या बाजूने काय आहेत? पाप आहेत. आरंभी उतावळीने मिळवलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही. बघा, आज आपल्याला बघायला मिळतं की उतावळीने म्हणजेच काय, डबल पैसे करून देतो म्हणून अशा स्कीम आलेल्या होत्या, आताही आहेत कुठे कुठे तरी. किंवा आपलं शेअर मार्केट असेल किंवा अनेक गोष्टीचं तुम्हाला पैसे डबल करणे असतील किंवा व्याजानं पैसे असेल ते म्हणा, अशा ह्या गोष्टी आहेत त्या देवाच्या दृष्टीने कशा आहेत? पापमय आहे. तर देव म्हणत आहे की अशा गोष्टीनं तुम्ही मिळवलेलं जे धन असेल किंवा जो पैसा असेल तो देखील पापच आहे. बघायला मिळतं आपल्याला असते या गोष्टीची, वस्तूची किंमत कमी असते पण जास्त वाढवून सांगणं किंवा कोणाच्या तरी गळ्यात ते घालणं, या देखील परमेश्वराच्या दृष्टीने पापमय गोष्टी आहेत. आणि तसा पैसा तुम्ही कमवलेला देखील परमेश्वर म्हणत आहे कल्याणकारक त्याचा शेवट होत नाही. आणि 22वं वचन जे लास्ट आपल्याला सांगत आहे की परमेश्वराच्या दृष्टीनं पापमय असलेलं, वाईटाचा बदला मी घेईल असे म्हणू नको, तर परमेश्वरावर भरोसा ठेवून राहा म्हणजे तो तुला सहाय्य करेल. आमेन. आज सगळ्यांच्या मध्ये इगो आणि ॲटिट्यूड आहे. आज आपल्याला जरा जरी कोण बोललं तर आपल्याला असं वाटतं मी पण त्याचा बदला घेईल, जाईल, त्याला कधी बोलेल, कधी त्यानं काय आपल्याला शिव्या शाप दिले असतील तर मीही त्याला डबल आपण देत असतो. पण परमेश्वर म्हणत आहे की तुम्ही अशा गोष्टी करू नका, त्याला आशीर्वादित कर. हा परमेश्वरा म्हणजे सांगितलेली गोष्ट आहे आणि परमेश्वराकडे त्याला सोपवणं तितकंच गरजेचं. आणि आपण त्याला उगाच त्याचा बदलाच घेणार आहे, मला असं केलं काय, बघतोच त्याला जाऊन, अशा गोष्टी तुम्ही करून पापात पडू नका असंही परमेश्वर, तो महान परमेश्वर आपला आहे, तो बघून घेईल सर्व काही. देवा त्याला आशीर्वादित कर की तुझ्याकडे त्याला सोपवत आहे. थोड्या दिवसापुरता त्रास देणार आहे, तो आपल्याला कायमचाच त्रास देणार नाहीये. पण ते त्याला शाप देऊन किंवा वाईट गोष्टी बोलून तुम्ही तुमच्यावर ओढवून घेऊ नका. बदला घेणं हे परमेश्वराच्या दृष्टीनं पाप आहे. आज देवाने ही सर्व वचनं तुम्हाला सांगितली की वाईट मार्गाने पैसा कमवणं असेल किंवा आईवडिलांना शाप देणं असेल किंवा बदला घेणं असेल, या गोष्टी आज तुम्ही माझी लेकरं, पुत्र आणि कन्या मी तुम्हाला या स्वर्गाच्या राज्याचं केलेलं आहे, तर तुम्ही या गोष्टी करू नका आणि त्या पापात पडू नका. आज आपल्याकडून जरी काही अशा गोष्टी झाल्या असतील तर देवापुढे त्या आपण मान्य करूयात, कबूल करूयात, पश्चातापूर्वक अंतःकरण घेऊन आपण परमेश्वरापुढे येऊयात. होय प्रभू, माझ्याकडून अशा गोष्टी झाल्या होत्या आणि इथून पुढे कधी होणार नाही असं तू मला बनव. येऊयात आपण देवाकडे, आपण नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. धन्यवाद देते स्वर्गातल्या प्रेमळ बाप्पा, तू आधी तू अंत, सर्वश्रेष्ठ सर्व समर्थ माझा यहोवा राजा. होय प्रभू परमेश्वरा, जसं इतर जगिक जीवनामध्ये लोक जगत आहेत, एकमेकांना फसवणं असेल, एकमेकांना प्रभू शिव्या शाप देणं असतील किंवा होय माझ्या राजा प्रभू बदला घेणं असेल, माझ्या राजा आज सगळीकडे हे चालू आहे. पण आम्ही तुझी प्रभू लेकरं आहोत, तर आम्हाला अशा गोष्टींपर्यंत तू जाऊच देऊ नकोस. तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध पवित्र कर, अशा गोष्टीमध्ये पडूच तू देऊ नकोस राजा. येशूच्या नावात पवित्र पवित्र जसं तू आहेस तसं आम्हालाही कर. आणि या मेजामध्ये आम्हाला तुझं रक्त आणि प्रभू तुझं शरीर खाण्यासाठी आम्हाला पात्र कर. येशूच्या नावात तू करतोस म्हणून आभार. सर्व आदर महिमा आणि गौरव प्रार्थना तुझा पुत्र येशू उद्धारक आणि तारणाऱ्याच्या नावाने मागते. आमेन आमेन.